तिथे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाहीत। शहरातील विकासांच्या बाबतीत आरडाओरडा करणे याच पद्धतीवरती प्रचार आणि प्रसार सुरू आहे। नमस्कार, मी सचिन आवडलोक शिवाय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड नगर परिषद या ठिकाणी आहे। दौंड नगर परिषद निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे। आता सध्या प्रचार जो आहे तो सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार केला जातोय। याच पार्श्वभूमीवरती आता आपण दौंडमधील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय अभ्यासक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत दौंडमधील नेमकी राजकीय समीकरणे काय आहेत, नेमकं कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाचं पारडं हलकं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आता आपण ज्येष्ठ पत्रकार विजय चव्हाण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, काय परिस्थिती आहे। नमस्कार। दौंड नगरपालिका आता जरी निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रवास करत असली तरी या शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि मतदारांचा विचार करता ह्या निवडणुकीचा अंतिम टप्पा अलीकडे 2 दिवस असल्यानंतर समजतो। पण आत्ता सध्या वादग्रस्त एकमेकावर टीका टिप्पणी करणे, शहरातील विकासांच्या बाबतीत आरडाओरडा करणे याच पद्धतीवरती प्रचार आणि प्रसार सुरू आहे। आज खऱ्या अर्थानं संविधान दिन आहे आणि संविधानामध्ये आम्ही भारताचे सार्वभौम लोक असे शब्द आहेत। या शहराच्या सर्व लोकांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं, म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या विषयाचं कटाक्षाने पालन करावं आणि ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात न्यावी। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जरी झडल्या तरी आपल्या बहुमोल मताचा वापर योग्य त्या मतदाराला देऊन पुढच्या भविष्यातील 5 वर्षाच्या सुखसोयीसाठी हितचिंतक, समाजसेवक असा मतदार निवडून द्यावा अशी आम्हाला इथे विनंती करूशी वाटते। योग्य उमेदवाराला आपले मत जे आहे ते द्या असं जे मत आहे ते विजय चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार आहेत उमेश कुलकर्णी, काय सांगाल नेमकी कशी लढत आहे दौंडमध्ये, सध्याची राजकीय समीकरणे काय आहे? दौंड नगरपालिकेची निवडणूक सध्या जाहीर झाल्यापासून ही तिरंगी लढत असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। नगरपालिका निवडणूक लागली असली तरी दौंड शहरात जे फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्यामुळे मतदार नाराज आहेत। अनेकांना काही गोष्टी नको होत्या परंतु त्यांच्यावर त्या लादल्या गेलेल्या आहेत असं माझं तरी स्पष्ट मत आहे। ह्या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन हे लोक जरी बोलत असले, दोघांनी सत्ता भोगलेल्या आहेत, जे उमेदवार आता आहेत त्यांनी सत्ता भोगलेल्या आहेत, मग तेच पुन्हा या शहराचा विकास झाला नाही असे म्हणतात। काल परवा प्रचारामध्ये असे म्हणाले की बारामती झकास आणि दौंड भकास, ही वस्तुस्थिती जरी असली पण हे नेतेच त्या राजकीय नेत्यांच्या जवळ होते, त्यावेळेस त्यांना शहराचा विकास करून घेता आला नाही का? जर समजा बारामतीची तुलना तुम्ही दौंडशी करायला निघालेला आहात तर दौंडमध्ये किती आमदार आहेत, बारामतीमध्ये किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती मोठा निधी येतो? आमदार कुलांच्या माध्यमातून इथे निधी जास्त मिळतो हे खरं आहे, परंतु त्या निधीची विल्हेवाट लावताना हे बगलबच्चीत लावतात, हे दौंडमधलं चित्र आहे। त्यामुळे जी गुणवत्ता पाहिजे कामाची ती तशी काही नाही आहे आणि ठराविक कामं, ठराविक ठेकेदार, ठराविकच हे असं तर आजचं तरी दौंडमध्ये चित्र आहे। त्यामुळे आगामी काळात दौंडमध्ये ह्या राजकीय नेत्यांनी त्यांची किंमत नक्कीच मोजावी लागेल। दौंडमधील एकंदरीतच समीकरणं जर पाहिली तर या ठिकाणी तिरंगी लढत असल्याचं मत जे आहे ते उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलेलं आहे। काय सांगाल नेमकी कोणकोणत्या पक्षांमध्ये ही लढत होती आणि कशा रीतीने याला सर्व पक्ष सामोरे जात आहेत? दौंड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी सध्या 6 उमेदवार रिंगणात आहेत। मुख्य जी लढत होत आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरं स्थानिक जी नागरी हितसंरक्षण मंडळ आहे जो भाजपची पुरस्कृत म्हणता येईल आणि त्यांचे मित्रपक्ष RPI असेल किंवा इतर PRP असेल यांच्या माध्यमातून तो एक गट आहे। दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही उमेदवार रिंगणात आहेत, बसपचे काही उमेदवार रिंगणात आहेत, आम आदमी पक्षाचे काही उमेदवार रिंगणात आहेत आणि काँग्रेसचेही काही उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसची जरी देशात वाताहत असली तरी दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी त्यांचं चिन्ह जे काय असतील त्या उमेदवारांनी ते जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे। परंतु दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की या दौंड विधानसभेचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांचे
सार्वजनिक उपक्रम समिती आहे जी राज्याचं काम करते किंवा राज्याचं कामकाज पाहते, त्या समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि राज्याचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व करू पाहत आहेत. असं ते नेतृत्व असतानाही त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार किंवा पॅनल उभं करता आलं नाही. ते पुरस्कृत स्थानिक आघाडीबरोबर जावं लागलं. हा एक खरंच चर्चेचा विषय आहे आणि जो भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे तो मतदार काही प्रमाणात त्याबाबत नाराज आहे. कारण सत्ता असूनही आपल्या पक्षाचं चिन्ह, की जो पक्ष म्हणतो की आम्ही देशात आणि जगात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे, तिथं जर त्यांचं चिन्ह नसेल तर खरंच ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. भाजपा पक्षाचं चिन्ह नाही ही जी आहे ती गोष्ट विचार करायला लावणारी आहे, असं मत जे आहे ते सावता नवले यांनी व्यक्त केलेलं आहे. आता आपण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रफुल्ल भंडारी यांच्याकडे जाणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत सद्यस्थितीला दौंड शहरातील राजकीय समीकरणे काय आहेत? सद्यस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवारांचा, त्यांच्यामध्ये नागरिक हित संरक्षण मंडळ यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी काही उमेदवारांना एकत्र येऊन काही जागा ते लढवत आहेत. पण मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि नागरिक हितमध्येच होत आहे. ही लढत होत असताना ते दोघांनी काळजी घेतली, एकमेकांवर टीका टाळत आहेत. नागरिक हितनी ज्या दिवशी अर्ज भरले त्यानंतर एक सभा घेतली, त्यात पण त्यांनी थेट टीका टिप्पणी टाळलेली आहे. आणि नेहमीचं जे हे असतं इलेक्शनचे मुद्दे असतात की दौंड शहराची अन्य शहरांशी किंवा शेजारच्या तालुक्यांची तुलना होती, यंदा ती पण त्यांनी टाळलेली आहे. कारण त्याचा त्यांना मागच्या काळात फटका बसलेला आहे. वेळोवेळी या दौंड नगरपालिकेचं यापूर्वी अशी स्थिती होती एक दशकापूर्वी की नगरपालिका एका गटाच्या ताब्यात आणि तालुक्याचा आमदार वेगळ्या गटात किंवा मग पालकमंत्री दुसरे अशा. पण मागच्या 8 वर्षामध्ये पालकमंत्रीसुद्धा दोन्ही गटांचेच होते आणि जरी सत्ता बदलली तरी पालकमंत्री त्या दोन्ही गटांचे होते. पण अपेक्षित असे त्यांनी निधी आणलेला नाही. जो काही निधी आणला आहे ते दृश्य स्वरूपात दाखवू शकत नाही. कागदपत्रे कामं झाली असतील पण असं 10-12 जायचं एखादं स्ट्रक्चर उभं राहिलं आहे असं कुठंही नाही. आणि जी कामं झाली ते ठेकेदार कोणीच सगळ्या दौंडकरांना माहीत आहे. ठेकेदार काम कोण करते, पुण्यातले ठेकेदार असतात तरी शेवटी काम करणारे स्थानिक ठेकेदारांना सांगतात की तुम्ही काम करा, बिलं त्यांच्या नावावर निघतात. त्या कामाचा दर्जा काय हे सर्वांना माहीत आहे. निवडणूक होत असताना नागरिकांच्या दौंडकरांच्या फार मूलभूत अपेक्षा आहेत, फार किमान सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा आहे, पण त्या देखील पूर्ण होत नाही आहे. निवडणूक आजच्या घडीला असं आहे की टीका टिप्पणी टाळण्यापेक्षा नगराध्यक्षपदासाठी सर्वांचा सगळ्यात जास्त जे परिश्रम घेतले जातात नगराध्यक्षपदासाठी. कारण त्याचं कारण असं आहे की नगराध्यक्ष जे जनतेतून निवडून येणार आहेत त्यांच्यावर किमान 2.5 वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही आहे. त्यामुळे जी काय धडपड आहे ती सगळी नगराध्यक्षपदासाठी चालू आहे. तर निकालाच्या दिवशी 3 तारखेला कदाचित असं होईल की नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीला खालचे जे आहेत 26 सदस्य क्रॉस वोटिंगमुळे ते बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. असं एकंदरीत आत्ता संमिश्र चित्र आहे. जशा निवडणुका जवळ येतील 2 तारखेच्या आधी या विषयामध्ये आपण तेव्हा पुन्हा बोलू की संमिश्र सदस्यपदासाठी असेल, पण नगराध्यक्षपदासाठी काही घटक आहेत ते फार ताकद लावून आहेत. दौंड शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी ही ताकद प्रामुख्याने लावली जाते असं मत जे आहे ते यांनी व्यक्त केलेलं आहे. दौंडच्या बाबतीत सांगायचं झालं तर दौंडचा विकास झाला आहे असं सातत्याने सांगितलं जातं आहे. नेमका दौंडचा विकास झाला आहे का, तुम्हाला काय वाटतं? दौंडचा विकास झालेला नाही. दौंड ही ब वर्ग नगरपालिका आहे. नगरपालिकेची पाणीपट्टी, घरपट्टी, मालमत्ता कर वसुली आहे जी ठप्प झालेली आहे. म्हणजे नगरपालिकेची जेवढी आता अभय योजना होती ऑगस्टमध्ये शास्तीकर माफ करण्याची योजना होती नगरपालिकेची, त्यालासुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यापेक्षा जास्त पैसे उमेदवारांनी आता 45 लाख रुपये भरलेले आहेत. दौंड नगरपालिकेकडे स्वतःच्या मालमत्ता आहेत, त्या त्यांची वाईट अवस्था आहे, त्यांचा दुरुपयोग सुरू आहे. नगरपालिकेच्या मालमत्ता आहेत त्या जर त्यांचा वाणिज्य तत्वावर चांगला विकास केला नगरपालिका उत्पन्न मिळू शकेल. नगरपालिकेच्या सत्ताधारी म्हणजे जेव्हा या नगरपालिकेमध्ये सत्ता होती काही गटांची, आता मागची 3 वर्षांची ह्यांची राजवट आहे प्रशासकांची, पण ह्यांनी किती जणांनी नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल यासाठी काय उपाययोजना केल्या? नवीन काही व्यापारी संकुल उभे केलेत का किंवा काय? ह्या गोष्टी बिलकुल केल्या नाहीत. बरं त्यांनी केल्या नाहीत. 3 वर्ष ह्यांचं सत्ता होती म्हणजे राजवट होती प्रशासकांनी, त्यांनीसुद्धा अजिबात प्रयत्न केले नाहीत. त्यांनी फक्त म्हणजे यायचं सकाळी उशिरा यायचं आणि दुपारी लवकर निघून जायचं या तत्त्वावर ही कामं केलीत. मागच्या 8 महिन्यामध्ये 5 जणांवर इथं लाचलुचपतची कारवाई झालेली आहे. त्याच्यानं तुम्ही अंदाज घेऊ शकता की इथं दौंडचा तुम्ही म्हणता विकास झालेला नाही आहे.
सप्टेंबर 2009 पासून दिवसाआड एक वेळ पाणी मिळतं आहे. 2 वेळ पाणी मिळालं पाहिजे. साठवण तलाव जो आहे त्याची क्षमता आहे, आणखी एक साठवण तलावाची दौंडला शहराला फार गरज आहे. त्याचं नियोजन झालं पाहिजे. घोषणा भरपूर झालेल्या आहेत. दौंडचा सर्वांगीण विकास करायचा आहे. अनेक घोषणा वारंवार त्याच घोषणा येतात आहे आणि सांगतात की जाहीरनाम्यामध्ये आमचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केला, त्यामध्ये हे झालं ते झालं. त्यांनी तो जाहीरनामा दाखवा मागच्या वेळेचा, त्यातल्या किती गोष्टींची पूर्तता झाली. हे दोन्ही गटांसाठी लागू आहे. विकासाचं एक दूरदृष्टी असते की मला पुढच्या 5 वर्षात फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही लांब जसं की आधी देऊ नका. 5 वर्षात 5 गोष्टी मला करायच्या आहेत हे तुम्ही सांगा. लोकांनी तुम्हाला इतकं वर्ष स्वीकारलं, आणखी 5 वर्ष स्वीकारतील. 3 वर्षांची राजवट देखील नागरिकांनी अनुभवली आहे. विकास कामं करताना सर्वसामान्याला आज दौंड शहरातल्या ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना कोणत्याही रस्त्यावर जाताना त्यांना भीती आहे असामाजिक तत्वांची. दुसरी भीती आहे मोकाट जनावरांची. अनेक जण जखमी झालेले आहेत. दौंडमधले जे अस्थिव्यंग दवाखाने तुम्ही रुग्णालय त्यांची तपासणी त्यांच्याकडे माहिती घेतली. अनेक जण त्या गाई म्हशींच्या ह्याने धडकेने खाली पडले, जखमी झाले. काही तर कायमच्या जायबंदी झालेले आहेत. लोकांच्या नेतेमंडळीच्या दृष्टीने हा विषय किरकोळ असेल, पण काही लोक आयुष्यातनं उठलेले आहेत त्या प्रसंगामुळे. सुरक्षा हा एक मोठा विषय. दौंड शहरामधली कायदा सुव्यवस्था. दौंड शहरामध्ये मागच्या 3 वर्षात जेवढे गुन्हे दाखल झाले, जेवढे चोऱ्या झाल्या, आज आपण या ज्या वास्तूमध्ये उभे आहेत ह्याच्यासमोर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्यासाठी सेंट्रल बँक आहे, पंचायत समिती. तिथनं काही नागरिकांच्या खातेदारांच्या बँकेनं नोटा गेलेल्या आहेत, रक्कम गेलेली आहेत. एकाचाही तपास लागला नाही. दौंड पोलीस ठाण्यासमोर एक हॉटेल आहे, त्यामध्ये चोरी झाली, त्याचं CCTV रेकॉर्डिंग आहे, त्याचा देखील तपास लागला नाही. दौंड शहरामध्ये तुम्ही जर आलात, तुम्ही दौंडकर नागरिक असो किंवा तालुक्यातून येणारे लोक असो किंवा सिद्धटेक कर्जत तिकडनं येणारे लोक किंवा राज्यापर्यंत कुठलेही लोक दौंडमध्ये येऊन द्या, त्यांची जर दुचाकी चोरी गेली ती सापडतच नाही आहे. 4 चाकी देखील तर चोरी गेल्या आहेत. पोलिसांची कार्यपद्धती अशी एक तर गुन्हा दाखल करत नाही, केला तर त्याचा तपास लागत नाही. सायबर फ्रॉड हा सुद्धा मोठा विषय दौंडमध्ये आहे. पोलीस त्याचे गुन्हे दाखल करून घेत नाहीत. म्हणजे लोकांना आता तुम्ही म्हणाल की नगरपालिका निवडणूक आहे, ह्याच्याने शेवटी मी भारताचा नागरिक आहे. आज राज्यघटना दिवस आहे. मला सुरक्षितता काय? दौंडमध्ये मला एकही आश्वासक चेहरा सांगा की तुम्ही या यंत्रणेकडे मी गेलो तर माझ्या समस्या सुटतील, माझ्या समस्येचं निराकरण होईल. मला पाणी पाहिजे, नाही नगरपालिका म्हणते की नळजोड देत नाही, पण मी जर काही लोकांना हाताशी झालं मला नळजोड मिळून जातो. मग अर्धा इंची का 1 इंचीसुद्धा मिळतं. घरपट्टी, पाणीपट्टी अनेक भागात अशा आहे दौंड शहरातले जिथं 6-6 महिने सफाई कर्मचारी झाडं जात नाहीत. जो कंत्राट दिला, कंत्राटदार कोण आहे, कोणाचं हस्तक आहे, त्याचे वाटेकरी कोण आहेत, ह्याची एकदा चर्चा झाली पाहिजे. ह्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही आणि दुर्दैवाने सर्वांनी याबाबत एकदम सोयीस्कर मौन बाळगलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, दौंडचा विकास झालाय का, आणि झालाय तर तो कसा झाला? नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या 2 पक्ष किंवा एक आघाडी आणि एक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि नागरी हित संरक्षण मंडळ यांची जी लढत होती आहे, ह्याच दोन्ही पॅनलचे लोक पूर्वी सत्तेत होते आणि हे सत्तेत असताना त्यांच्याकडून कुठलीही कामं झाली नाहीत. त्यामुळं कदाचित त्यांनी या निवडणुकीमध्ये एकमेकावरती टीका करण्याचं टाळलेलं दिसतं. कारण त्याच्यामुळं असं होईल की एकाने टीका केली तर दुसऱ्याचं, म्हणजे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं विकासाबाबत कुणीही बोलत नाही, फक्त टीका टिप्पणी करणं आणि राजकीय स्वार्थ साधणं याच्या पलीकडे या राजकारण जात नाही. दुसरी गोष्ट की ज्या मतदारांसाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या इथं मिळत नाहीत. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट की दौंडच्या जे मुख्य चौक आहे तिथे महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाहीत. ही ग्रामीण भागातून आलेले किंवा शहरातून आलेल्या लोकांना ही फार मोठी समस्या भेडसावत आहे. नंतर पार्किंगची व्यवस्था, ते पार्किंग सम आणि विषम असं करून बरेच वर्ष झालं, परंतु प्रत्यक्ष त्याचं पालन केलं जात नाही. मग ते पोलीस यंत्रणा नगरपालिकेवर त्या जबाबदारी ढकलते, नगरपालिका पोलीस यंत्रणेवर जबाबदारी ढकलते. त्याच्यामुळे हे सगळं ट्रॅफिकचा पण बोजवारा वाढलेला आहे. आणि दुसरे ते की जे मोकाट कुत्रे आहेत की ह्या मोकाट कुत्र्यांच्यामुळं त्याचे पैसे काढले जातात, पण त्यांना पकडून त्यांची जी काही म्हणजे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली पाहिजे किंवा काय, तर असं काही केलं जात नाही, परंतु बिलं मात्र काढली जातात. त्यामुळं अनेक जण जखमी झाल्याचंही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता आपल्यासोबत कुलकर्णी आहेत, तर गेली अनेक वर्ष तुम्ही या भागामध्ये पत्रकारिता करताय. तुम्हाला काय वाटतं, या भागामध्ये नेमक्या कोणत्या नागरी समस्या आहेत? आणि नेहमी दौंडच्या विकासाबाबत सांगितलं जातं, दौंड शहराचा विकास झाला आहे का, काय वाटतं? मुळात दौंड शहरात त्यांना जसं पाहिजे ते तिचे पाहिजे खर्च करतात, परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे मात्र ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष आहे.
दौंडमध्ये मूलभूत गरजांकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष आहे असं जे मत आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. राज्यभरामध्ये घराणेशाहीचा आरोप जो आहे तो सर्वत्र केला जातोय. विविध पक्ष असतील, नेते असतील, यांवरती जो आहे तो सध्या घराणेशाहीचा आरोप केला जातोय. दौंडमधील निवडणुकीमध्ये राजकीय घराणेशाही दिसतीये का? तिकीट वाटपामध्ये असे उमेदवार आहेत का? काय सांगा. राजकारण आणि घराणेशाही हा नवीन फंडा नाही. कारण राजकारणात अशीच माणसं येतात की त्या माणसांना इथं कुठला तरी सपोर्ट लागतो. आता तसं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये अनेक अपक्ष लोक आहेत, सुशिक्षित आहेत, शिकले सवरलेले आहेत, पण त्यांना मतदार स्वीकारत नाही. त्याची दोन कारणं असतात की ही माणसं पुढे जाऊन त्यांना मागे सपोर्ट नसल्यामुळं ते काय करू शकणार नाही अशी पहिली धारणा त्यांची झालेली असते. आणि म्हणून काय असतं की कुणाला तरी कुणाचं पाठबळ आहे म्हणून तर निवडणुकीमध्ये पॅनल टाकला जातो. आणि ह्या पॅनलमध्ये जो पॅनल प्रमुख असतो त्याचा कोणतरी व्यक्ती असतोच. असं आत्ता हेतूला दौंडचाच नाही, महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुकांमध्ये ही घराणेशाहीची जी पद्धत आहे ती लोकांना टीकाटिप्पणी जरी असेल टीकाटिप्पणीसाठी तरी पण ती एक रूढ आणि परंपरा झालेली आहे. तसं ह्या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष कोणी द्यायला पाहिजे, मतदारांनी द्यायला पाहिजे. मतदारांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला कुठला माणूस पुढच्या 5 वर्षामध्ये समाजसेवेसाठी हितकारक आहे. आता या दौंडच्या भौगोलिक परिस्थितीचा थोडक्यात मी जर आढावा सांगायला गेलो, आज योगायोगानं संविधान दिन आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची संख्या म्हणजेच SC या कॅटेगरीची अनुसूचित जाती जमातीची संख्या सर्व मतदानाच्या टक्केवारीत अग्रभागी आहे. 2 नंबरला आमचा मुस्लिम बांधव आहे, 3 नंबरला ख्रिस्ती बांधव आहे आणि बाकीच्यांची संख्या त्यानंतरची. 50,000पेक्षा अधिक मतदार इथं मतदान करणार आहेत. पण ज्या SC समाजाला गावकोसाच्या बाहेर असताना बाबासाहेबांनी गावकोसात आणलं, त्या बाबासाहेबांच्या या समाजाला त्यांच्या समाजाचं जे प्रार्थनास्थळ आहे ते गावकोसाबाहेर गेले आणि त्याला बुद्धविहार म्हणतात. आता हे बुद्धविहार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असतं तर त्या समाजाचे वयोवृद्ध, तरुण, महिला तिथे जाऊन त्यांच्या प्रार्थनास्थळामध्ये त्यांच्याप्रमाणे काय असतं तर ते करू शकतात. आता ते इथून इतक्या लांब आहे की 200 मॅक्झिमम 200 रुपये रिक्षावाला घेणार आहे. तुम्ही मला सांगा, जी माणसं गावकोसाबाहेर होती ती स्वातंत्र्यानंतर गावकोसात आली, निवडणुका सार्वजनिक लढायला लागली, एकमेकाच्या गळ्यात घालून बंधुत्व तर दिसायला लागलं आणि त्यांचं प्रार्थना चळूनच गावकोसाच्या बाहेर गेलं. मग ही जी भूमिका आहे या भूमिकेमध्ये काहीतरी लपलेलं असतं. आणि म्हणून घराणेशाहीचा एक प्रमुख धोरण काय आहे की तुम्हाला आधार जर नसेल तर तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी माणसं ही थोडक्यात लंगडी राहतात, त्यांना काय कुठंतरी साथ मिळत नाही. म्हणजे तुम्ही अपक्ष आमदार ज्यावेळेस एखादा निवडून जातो त्यावेळेस तो कुठल्याच पक्षाला अटॅचमेंट नसतो, त्याच्यामुळं त्याला निधीसाठी प्रचंड त्रास होतो. हीच पद्धत नगर परिषद असेल, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असेल की ह्या गोष्टी ह्यासाठी असतात. म्हणून घराणेशाही हा काय विषय आहे. आता घराणेशाहीचा जर हिशोब काढला तर राज्यातले असे काही परिवार आहेत की आता दादाजी, पोताजी, बाप, पोरगा आणि आता नातू हे सगळे त्या रस्त्यात आहेत. मग आता ह्याला आवडणारी मंडळी जे मतदार आहे ह्या मतदारांनी जर ठरवलं तर घराणेशाही मुडीत निघू शकते. पण मतदार का हे करत नाही हा प्रश्न एकशे. सध्या दौंडमधील जी समीकरणे आहेत यामध्ये घराणेशाहीचा देखील आरोप केला जातोय. दौंडमध्ये आत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये घराणेशाही आहे का? काय सांगा. आहे ना, दौंडमध्ये घराणेशाही आहे. प्रत्येक मोठ्या नेत्यांनी आपल्या मुलाला, सुनेला, मुलीला ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि हे चालत आलेलं आहे दौंडमध्ये. आत्ताची जर निवडणूक पाहिलं तर दौंडमध्ये नागरिक हित संरक्षण मंडळ असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिघांमध्ये मुख्य लढत असल्याचं मत जे आहे ते तुम्ही व्यक्त केलेलं आहे. तर या लढतीमध्ये आत्ता सध्या कोणाचं पारडं जड आहे आणि का जड आहे काय सांगा. आता या निवडणुकीमध्ये सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रचारात आघाडी घेतलेली आहे. अजूनही नागरी हित संरक्षण मंडळ आणि त्यांच्या दोघांमध्ये फाईट असली तरी ह्यांना चिन्ह अजून मिळालेलं नाही आहे. चिन्ह मिळायला उशीर होतो आहे. आज चिन्ह वाटप करणार आहे आणि इथून पुढे चिन्ह त्यांना नागरिकांपर्यंत पोचवायला ही साधारण 4 ते 4.5 दिवसाचाच कालावधी मिळत आहे. त्यामुळे त्याची दमछाक होणार आहे. या निवडणुकीमध्ये सध्याची राजकीय समीकरणे पाहता
कोणत्या पॅनलचं पारडं जड आहे आणि ते का जड आहे, काय सांगा? यामध्ये मुख्य लढत ही अजित पवार गट आणि राष्ट्रवादीचा आणि नागरी हित संरक्षण मंडळ यांच्यामध्येच आहे. आणि त्यामध्ये काही प्रमाणात शरद पवार गटाचे उमेदवारही उतरवले आहेत, परंतु त्यांना पूर्ण पॅनल करता आलं नाही. आणि सध्याच्या घडीला म्हणजे चिन्ह वाटपामध्ये स्थानिक आघाडी असल्यामुळे नागरी हित संरक्षण मंडळाला आजता काही चिन्ह वाटप झालेलं नाही. त्याच्यामुळं त्यांनी अजून प्रचाराला तेवढा जोर धरलेला नाही. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाचं घड्याळ चिन्ह असल्यामुळं त्यांनी त्यांचा प्रचार किंवा त्यांच्या गाड्या फिरवायला त्याच्यावरती चिन्ह टाकून ते सुरुवात झालेली आहे. तसंच परिस्थिती शरद पवार गटांची आहे. त्यांचं चिन्ह ते लोकांपर्यंत जे उमेदवार आहेत ते पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नंतर बसपचं तसंच आहे आणि आम आदमी पक्षाचं. परंतु ज्या दोनमध्ये मुख्य लढत आहे नागरी हित संरक्षण आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्यांच्यामधील नागरिक हित संरक्षण मंडळाला आजतागायत चिन्ह न मिळाल्याने ते काही अंशी आत्ता थोडेसे प्रचारात मागे आहेत. परंतु त्यांना चिन्ह मिळाल्यानंतर काही जेमतेम 3-4 दिवस मिळतील, त्याच्यात त्यांना खूप गतीने प्रचार करावा लागेल. आणि त्यामुळं प्रचाराला वेळ मिळालेला आणि किंवा चिन्ह लोकांपर्यंत न्यायला राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाल्याने ते काही प्रमाणात उजवे वाटत आहेत. परंतु येणारा काळ ठरवेल की मतदार कुणाला कल देतात ते. आता आपल्यासोबत प्रफुल्ल भांडारे आहेत. काय सांगाल, दौंडमधील सध्याची राजकीय समीकरणे पाहता कोणाचं पारडं जड आहे आणि ते का जड आहे असं तुम्हाला वाटतं, काय सांगा? नाही, सध्याच्या घडीला नागरिक संरक्षण मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या दोघांमध्ये लढत होत आहे. आजच्या घडीला म्हणजे आज आपण 26 तारखेला म्हणू शकत नाही की एखादं पारडं जड आहे. कारण काय ते जसं मागच्या काही निवडणुकांमध्ये आपलं बरोबर दिसतं की फार सुरळीत चाललं आहे, पण अंडर करंट जो असतो तो कसा प्रभावी ठरला आपण सांगू शकत नाही आहे. दौंडमध्ये सध्या असं झालं आहे की नगराध्यक्षपदासहित काही पॅनल आहेत ते म्हणतात की तिन्ही शक्य एकच चालवा, नगराध्यक्षपद आणि खालच्या 2 प्रभागातले 2 सदस्य. काही ठिकाणी थोडीशी डळमळीत अवस्था झालेली आहे. तिथं मग शेवटी अशी जसं मतदानाचा दिवस जवळ येईल ते स्वतःपुरतं मतदान मागायला स्वतः कमी करणार नाहीत. कारण काय झालं, निवडणुकांना 3 वर्ष विलंब झालेला आहे. त्यांनी जर एक मत स्वतःला मागायला सुरुवात केली तर पॅनललासुद्धा त्याचा फटका बसणार आहे. पर्यायाने तर नगराध्यक्षपदासुद्धा बसणार आहे. त्यामुळे आज आपण असं हे करू शकत नाही की एखाद्याचं पारडं जड आहे. आता समसामान लढती आहेत. काहींना वाटतं की आम्ही फार जोरात आहोत, फार वेगात आहोत, निकालशी ते स्पष्ट होईल. पण काहींचा फक्त आभासी प्रचार चालू आहे. त्यांना वाटतं की आपण मोबाईल घेतला, सोशल मीडियावर प्रचार केला, आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. माहिती तंत्रज्ञान आवश्यक आहे, पण हे आपलं दौंड शहर आहे. 6.5 किलोमीटर चौरस वर्गाचा हा परिक्षेत्र दौंड शहराचा. इथं तुम्ही नागरिकांना मतदानात थेट कसे भेटतात, त्यांच्यावर तुमचा प्रभाव कसा पडता, त्यांना तुम्ही कोणती गोष्ट सांगता की मी ही 4 गोष्टी करणार आहेत, त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो, त्याच्यावर ते मतदान करतात. एखादी लाट येईल आणि सगळे वाहून जातील अशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण काही उमेदवार असे आलेत की त्यांना ऐनवेळी उमेदवार नाकारले म्हणून या पॅनलमध्ये आलेत. त्यांच्यावर त्या पॅनलच्या लोकांचा जो विश्वास नाही आहे, त्यांना उमेदवारी दिली आहे, पण त्यांना माहिती आहे हे आपल्यासोबत नाही आहे, निवडून जरी आले तरी आपल्यासोबत राहणार नाही. आणि मागच्या 4 दशकांचा जर मी इतिहास पाहिला तर इथं जे पॅनलमधून आले, ज्यांना पदं मिळाली, त्यांनीसुद्धा रात्री पक्ष बदलले, गट बदलला, नेता बदलला आहे, सोयीने केलेलं आहे. त्यामुळं मतदार जो आहे तो फार विचारपूर्वक मतदान करणार आहे. क्रॉस वोटिंगचा फटका हा बसू शकतो. एवढे काही सक्षम उमेदवार नाही आहे की सगळ्यांचं कार्य फार चांगलं आणि ते एका लाटेमध्ये सगळेच निघून येतील अशी परिस्थिती बिलकुल नाही आहे. राजकारणाचे जे आवश्यक असतं म्हणजे काही क्लबवाल्यांना सुद्धा उमेदवार दिली गेली आहे, काही मटकेवाले आहेत त्यांनाही उमेदवारी दिली गेली आहेत, काही थेट नसले तरी त्यांचे नातेवाईक आहेत, परिचित आहे, अशा उमेदवारी दिली गेली आहे. काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, काहींना म्हणजे तडीपारीचे प्रस्ताव दाखल आहेत, पण ते दाबावापोटी असो किंवा पोलिसांची जी भूमिका आहे, पोलिसांना वाईटपणा घ्यायचंच नाही आहे, त्यांना पोलिसिंगच करायचं नाही, त्यामुळे ते तडीपारीचा प्रस्ताव मंजूर करत नाहीत. नाही तर अनेक तुम्हाला जास्त प्रचार उघड मारताना फिरताना दिसतील, ते दिसणार नाहीत तुम्हाला. दोन्ही गटांनी अशा लोकांसोबत उमेदवार दिली. त्यांना वाटतं की आपण एकमेकांवर टीका केली तर हे दोघं उघडे पडतील, पण लोकांना माहिती आहे की जो मनुष्य आज आपल्या दारात मत मागायला आला आहे तो काय स्थितीचा आहे, म्हणजे तो काय करतो, त्याचं उपजीविकेचं साधन काय आहे, त्याला कुठल्या नोकरी नाही, व्यवसाय नाही, पण हा व्यवस्थित राहतो. म्हणजे कसं आहे, दिसायला साधन दिसतोय पण त्याचे कुकर्म काय आहेत त्याला वाटतं की कोणाला माहीत नाही आहे की मी इथं राहतो पण माझी कुकर्म दुसऱ्या भागात आहेत, तो लोकांना कळत नाही. लोकांना सर्व माहीत आहे.
2 तारखेला मतदान होईल, 3 तारखेला आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दौंडमध्ये एका पक्षाचा जो आहे तो नगराध्यक्ष होता आणि इतर पक्षांकडे इतर पक्षाचे जे आहेत ते नगरसेवक जास्त होते. अशी परिस्थिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे. तर या निवडणुकीत देखील तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते का? नगराध्यक्ष पद असेल तसेच नगरसेवकांसाठीचे जे निवडणूक आहेत यामध्ये क्रॉस वोटिंग होईल का? काय सांगा? तशी शक्यता नाकारता येत नाही की मागच्या वेळी नगराध्यक्ष हा नागरी हितसंरक्षण मंडळाचा होता, परंतु 13 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि त्याच्यामुळं नगराध्यक्षपदावरती जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी एखाद्या प्रस्तावाला विरोध केला तर ते नगराध्यक्ष त्यांच्या अखत्यारीत तो पूर्ण करायचे किंवा नगराध्यक्षांना वाटलं की आपण हा विषय केला पाहिजे तर ते करून घ्यायचे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात मोठं हे की 13 नगरसेवक निवडून येऊनही म्हणजे निवडणुका झाल्यानंतर हे सर्व विभागले गेले. म्हणजे काही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेले, काही जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर राहिले. त्याच्यामुळं ऐनवेळेस त्यांचं म्हणजे विरोध करणं किंवा एखाद्या वाईट गोष्टीच्या ला विरोध करताना ते बहुमताने मागे उभे राहिले नाहीत. त्याच्यामुळं ह्याचा फटका शहराच्या विकासाला बसलेलाच आहे आणि तशीच काहीशी शक्यता आत्ताही वाटते. आता बघूया काय होतं आहे निवडणुकीत. क्रॉस वोटिंगची शक्यता जी आहे ती देखील सध्या व्यक्त केली जाते. दौंड शहरामध्ये नेमके कोणते नेते जे आहेत त्यांचा प्रभाव जास्त आहे आणि कोणते असे दबाव गट आहेत की जे या निवडणुकीच्या निकालावरती मोठा प्रभाव पाडू शकतील? तुम्हाला काय वाटतं? नेते म्हटलं तर दौंड शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेमसुख कटारे हे दिग्गज आहेत, हे अनुभवी आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. तर जगदाळे कुटुंबीय देखील वीरधवल जगदाळे असतील, इंद्रजित जगदाळे असतील, हे देखील यांना घरातूनच लहानपणापासून राजकारणाचं बाळकडू आहे. त्यामुळे हे 2 नेते शहराच्या बाबतीत हे एकमेकांच्या विरोधात नक्कीच कुरघोड्या करतील यावर शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. दौंड शहराचं राजकारण सगळं ह्यांच्याच भोवती फिरत असतं. चितबी तिरीन पटबी विहीर असं दौंडचं एकंदरीत राजकीय गणित आहे. दौंड शहराच्या सध्याच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये कोणते राजकीय दबाव गट आहेत ते काम करतील असं तुम्हाला वाटते? काय सांगा? राजकीय दबाव गट म्हटलं तर आता सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांचा इथं पॅनल नाही, चिन्ह नाही, पण ते नागरी हित संरक्षण मंडळासाठी काम करतात. साहजिकच आहे, तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना मागच्या बी काही गोष्टींचा अनुभव आहे. सत्तेत बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या म्हणजे आई वडील आणि ते अशी त्यांची सत्ता भोगल्याची विषय आहेत. आणि मग असा एक राजकीय वजनदार माणूस ज्यावेळेस एखाद्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो त्यावेळेस त्या लोकांना ते जाणवतं की अरे आमदार ह्या बाजूला आहे, म्हणून हा एक दबाव आहेच. दुसऱ्या बाजूला अशी एक परिस्थिती आहे की तिथंसुद्धा त्या घरामध्ये आमदार की या पदाची बरेच दिवसाची पदं तिथं त्यांनी भोगलेली आहेत. आई होती, वडील होते, पण आत्ता सध्या दौंड शुगर सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर्स हा एक कारखाना म्हणून आहे, ते या राज्याचे अजित पवार यांच्या आश्रयाखाली किंवा आशीर्वादाखाली चालतो असा एक समज आहे. आणि तो कारखाना वीरधवल जगदाळे हे तिथं संचालक म्हणून पाहतात. अर्थातच एक राजकीय त्यांना आशीर्वाद आहे आणि मग तो सुद्धा दाब आहे ना इथं दिसून येतो. किंवा एका बाजूला जरी आमदारांचा तिकडून प्रचारामध्ये सहभाग असला तरी दुसऱ्या बाजूला वीरधवल बाबा हे आपल्याबरोबर आहेत. त्याच्यामुळं हे दोन्ही राजकीय दाब आहेत ना हे ह्या शहरावर आता स्पष्ट दिसतं. त्याबरोबर काय झालं की मागील काळामध्ये की ज्याचं आयुष्य या राजकारणात सहकारात गेलं ते रमेश थोरात म्हणून माजी आमदार आहेत, ते जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत, ते या अजित पवार गटाचे सध्या सहकारी म्हणून काम करतात. अनेक वर्ष आणि वयसुद्धा त्यांचं राजकारणात गेल्यामुळं त्यांचीही काही थोडीफार राजकीय ताकद या शहरामध्ये आहे. आणि मग बाबा जगदाळे आणि रमेश थोरात आणि तिकडं सत्ताधाऱ्यामध्ये प्रेमसुख कटारिया आणि आमदार राहुल कुल असे जे 2 एकत्रित झालेले गट आहेत ना यांचा दबाव इथं 100%. दौंडमध्ये आमदार, माजी आमदार तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि
प्रेमसुख कटारिया यांचा जो दबाव गट आहे असं मत जे आहे ते विजय चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे. काय सांगाल दौंडमधील नेमकं दबाव गट कोणते आहेत दौंड शहरात आणि त्यांचा कशा रीतीने प्रभाव या निवडणुकीवरती पडेल? दबाव गट मी सांगू का, दबाव गट ठराविक व्यक्तींचा नाही, समूहाचा आहे. तुम्ही नगरपालिकेवर जर दौंडमधल्या कुठल्या व्यवस्थेवर जर तुम्ही आवाज उठवला तर तुम्हाला ज्या ज्या मार्गाने शक्य आहे ते तुम्हाला अडचणीत आणण्याचं काम सगळे मिळून करतात. आणि दबाव म्हणत आता प्रेमसुख कटारिया हे मुरब्बी आहेत, 50 वर्षापेक्षा अधिक काळ ते नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते. त्यांच्याकडे ती किमया आहे. नगराध्यक्षपद हे राखीव होतं, पण त्या नगराध्यक्ष महोदया वैद्यकीय रिझर्व्ह गेले. त्या काळात 3 प्रभारी उपनगराध्यक्ष हे प्रभारी उपनगराध्यक्ष हे नगराध्यक्ष झाले. ही किमया प्रेमसुख कटारिया साधू शकतात. त्यांची जी एक हातोटी आहे की ते अगदी लहान मुलापासून 9 मतदार ते ज्येष्ठ नागरिक हे सर्वांशी त्यांचा संपर्क आहे आणि थेट संपर्क आहे. त्यांची काही स्मरणशक्ती, काही त्यांचे डावपेच आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. पण सर्वांना अपेक्षा एक असते की हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडं राजकारणात जे जे आवश्यक असतं करण्यासाठी ते सगळं ते करतात. ते कोणती खेळी केली की याचा थांग कोणाला लागत नाही. त्यामुळे शेवटी त्यांचा एक नकळत प्रभाव आहे. आणि दुसरी गोष्ट जी जगदाळे पाटलांची, जगदाळे पाटील म्हणजे दिवंगत माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील, त्यानंतर विरल जगदाळे यांच्या मातोश्री माजी आमदार श्रीमती उषादेवी जगदाळे पाटील किंवा स्वतः विरल जगदाळे पाटील, इंद्रजी जगदाळे पाटील हे स्वतः नगराध्यक्ष होते. त्यांच्याविषयी लोकांचं एक हे म्हणजे त्यांना लोकांना एक खात्री हे एखादं काम कमी करणे चुकीचं करणार नाही आणि कोणामध्ये विनाकारण भांडणं लावणार नाही किंवा कोणाच्या फाटक्यात पाय घालणार नाही. ही एक त्यांच्याविषयी लोकांना एक खात्री आहे. ती त्यांची सकारात्मक बाजू आहे. पण काळाच्या ओघात आज राजकारण बदलले, समीकरण बदलले, समोर मोठी शक्ती आहे. भाजप समर्थन, अधिकृत समर्थन नाही, पण भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत ते प्रचार करत आहेत उघडपणे. त्या सत्तेपुढे ह्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यांनी विस्तार वाढवला पाहिजे. त्यांनी पॅनल उभं केलं ही चांगली गोष्ट आहे, पण ते पॅनल उभं करत असताना त्यांना अनेक अडचणी असतील. पण शहराचा विकास करताना हे करत असताना त्यांना व्यापक विचारच करावा लागेल. उदाहरण दाखल तर तुम्हाला एक उदाहरण देतो. मग आपण म्हणतो की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, शेवटी मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. दौंड शहरामध्ये पंचायत समितीची एक इमारत उभी आहे, 8 कोटी खर्च झालेला आहे. सिंधी धर्मशाळेच्या समोरची जिल्हा परिषद जागा होती, तिथं इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर 8 कोटीची इमारत उभी आहे. तरी देखील राज्य सरकारने पंचायत राज विभागाने मागच्या महिन्यात निवडणुकीच्या 1-2 दिवस आधीच 13 कोटी परत मंजूर केलेत. ह्याचा अर्थ काय, तुम्ही पुणे जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री असला, राज्याचे अर्थमंत्री असला, उपमुख्यमंत्री असला, तर हे वरिष्ठ हे शेवटी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आदेशाने परत 13 कोटी मंजूर झालेत. एक 8 कोटीची इमारत उभी असताना पुन्हा प्रस्ताव पाठवणारे अधिकारी कोण होते, कोणाचा दबाव होता, त्या अधिकाऱ्यांना का कारवाई होत नाही. आणि दुर्दैवाने राष्ट्रवादीने या विषयावर एक शब्द काढलेला नाही आहे. त्यांचे त्याला सूचक मौन आहे. त्यामुळे सत्तेपुढे शांतपणे म्हणतात. तर या सत्तेपुढे म्हणजे भाजपची जी सत्ता आहे हे म्हणजे निवडणुकीपुरते मित्रपक्ष नंतर दुर्लक्ष अशा प्रकारचं काम चालल्यानंतर आपण पाहतोय. दोनमध्ये ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. कालांतराने ते एक पण होतील. पण शेवटी मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो आणि तुमच्याकडे कोणतीही पदं असली तरी मुख्यमंत्र्यांपुढे तुमचं काही चालत नाही. ह्या त्या पंचायत समितीची जी इमारत आहे, इमारत तयार असताना परत 13 कोटी मंजूर होतात. त्याची चौकशी झाली पाहिजे होती, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ते. पण दुर्दैवाने ज्यांनी त्या 8 कोटी प्रयत्न केले त्यांनी त्याच्याविषयी एक शब्द काढला नाही आहे. जे अधिकारी प्रस्ताव पाठवला आहे, तुम्हाला माहिती आहे 8 कोटी हा जनतेचा पैसा आहे. आज आपण कोणतीही गोष्ट विकत घेतो, काही करतो, प्रत्येक गोष्टीसाठी आपण कर भरतो. त्या कररुपी तिजोरी जातात, त्या कररुपी पैशातनं ती इमारत उभी राहिली आहे. हा दौंडकरांच्या अस्मितेचा सुद्धा विषय आहे. आम्हाला ज्या सुविधा पाहिजे तुम्ही देत नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक ईर्ष्येपोटी तुम्ही 2 इमारती कशाला बांधताय? तुम्हाला साधा स्वच्छतागृह बांधता येत नाही आणि तुम्ही PWDचं रस्ता 2.5 कोटीचा बांधताय. कोणाची मागणी होती? ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आणि ह्या म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की मुख्यमंत्री स्थानिक निवडणुकीत लक्ष घालत नाहीत किंवा उपमुख्यमंत्री लक्ष घालत नाहीत. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं अधिकृत चिन्ह दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे, त्या समर्थनाशिवाय निवडणूक होऊ शकत नाही आहे. अशा मतदारांनीच योग्य निर्णय घेतला पाहिजे. आपण दबावाखाली काम करायचं किंवा आपले जे नेते मंडळी ते कोणाच्या तरी दबावाखाली काम करणार असावेत का स्वयंभू असावेत. मतदारांनी आपला सत्सदी बुद्धीचा वापर करून योग्य उमेदवार निवडून द्यावं. उमेदवार आहेत, आता सगळेच काही गुणसंपन्न नाही आहेत, पण जे आहेत प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना निवडून द्या, एवढंच आपण आवाहन करू शकतो. एकंदरीतच या निवडणुकीमध्ये अपक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील का किंवा त्यांचा कशा रीतीने प्रभाव या निवडणुकीवरती राहील? अपक्षांचा प्रभाव नक्की राहणार आहे.
मागच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या नगराध्यक्ष निवडून आल्या होत्या त्या 120 मताच्या फरकाने आल्या होत्या आणि तेव्हा 3 अपक्ष होते. त्यांनी काही 450 काही 200 घेतले होते. ते निवडून येऊ शकले नाही तरी पाडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नक्की आहे. आता सुद्धा तुम्ही बघा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना एकेकाळी काँग्रेसमध्ये हकालपट्टी केली, त्यांना ऐनवेळी तिकीट दिलेत. ते निवडून येतील का नाही हा काळ ठरवेल, पण ते मतं तर नक्की खाणार आहे. ठराविक त्यांनी प्रभागच का निवडले हा संशोधनाचा विषय आहे. हे काय आपण म्हणतो जे जुने जाणते मुरब्बी लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या उमेदवाराला ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्या कशा करून घ्यायच्या. साम दाम दंडभेद ते करत आहेत. काही ठिकाणी अपक्ष स्वतःहून उभे आहेत, काहींना पुरस्कृत केलं, काहींना रसद पुरवली गेली, मग ते उभे आहेत. अपक्षांना गृहीत धरून चालणार नाही. दौंडची जनता आहे इतकी त्रस्त आहे ना की वेळ पडली तर अपक्षांना निवडून सुद्धा त्याला कमी करणार नाही. इथपर्यंत स्थिती आहे काही प्रभागांमध्ये. सगळीकडे तसं चित्र बिलकुल नाही आहे. पण अपक्षांना गृहीत पकडून चालणार नाही आहे. त्यांच्याकडं ते अपक्ष उमेदवार जेवढे मतं घेतील ते विजयाची समीकरणं ठरवू शकतील. आत्ताच आपण दौंड शहरातील राजकीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकारांशी दौंड नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा जी आहे ती केलेली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष जे आहेत ते पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. विविध राजकीय समीकरणे जी आहेत ती बांधण्यात आलेली आहे. काही ठिकाणी अपक्षांना उमेदवारी देण्यात आलेली आहे किंवा काही ठिकाणी अपक्षांना मुद्दाम उभं करण्यात आलेलं आहे, असं देखील येथील पत्रकार बांधवांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे. दौंड नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचं चित्र जे आहे ते सध्या तरी दिसतंय. परंतु प्रत्यक्षामध्ये इथे येथील जनता जी आहे ती कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार हे पाहण्यासाठी आपणाला 3 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.